सलामीची जोडी मात्र मैदानाच्या दिशेने आपल्याला रवाना होताना पाहायला मिळते. सगळ्यांचं आपण दुपारच्या सत्रामध्ये करूया स्वागत. पहिल्या फेरीतील तिसरी बॅटल मैदानाच्या आतमध्ये सुरू केली जाईल. कोळेश्वर कोळीवाडा टीम आणि त्यांना फाईट करताना वडघर. बऱ्याचशा मैदानावरती या दोन संघांच्या मॅचेस एकमेकांच्या विरोधात झाल्यात. बऱ्याचशा आठवणी आपण या दोन्ही टीमच्या मात्र पाहिलेल्या आहेत सातत्याने खेळत असताना, आणि एकमेकांचा खेळ देखील दोन्ही टीमच्या खेळाडूंना फरासचा माहिती आहे. आणि या मॅचमध्ये खेळताना कशी लढत होईल याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा असतील. सलामीची जोडी मात्र रवाना झाली आहे. राज आणि विशाल ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पुढील मॅच ज्या दोन टीमच्या दरम्यान असेल, पागोटे आणि त्यांना फाईट करताना मोठा खांदा. दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करण्यासाठी यावं आणि रिपोर्ट करा प्लीज, कारण जर वेळेत आपण उपस्थित राहिला नाही तर डिरेक्टली टॉस विन देखील दिला जातो, कारण या स्पर्धेचे नियम कडक आहेत. त्यामुळे प्रत्येक टीमला वेळेत उपस्थित राहायचंय. मोठा खांदा आणि पागोटे इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आपले कॅप्टन कंपल्सरी असले पाहिजेत, लक्ष असू द्या. टाइम अलर्ट या ठिकाणी असेल. पहिला बॉल जसा पडेल आम्ही तुम्हाला टाइम सांगू आणि त्याच्यानंतर 25 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट करणं अनिवार्य, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, या सूचना देखील या ठिकाणी असतील. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज हर्षद कोळी. पहिलं षटक, पहिलाच बॉल. लेट्स प्ले. पहिलाच बॉल, पहिलाच वार केलाय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. पहिल्याच बॉल वरती 6 धावा, षटकार. पाहायला मिळते. 1:56 पहिला बॉल डिलिव्हर केला गेला. अर्थातच 25 मिनिटांमध्ये ते 5 षटकं पूर्ण करायची आहेत. मैदानाच्या आतमध्ये या विशाल वाघे पहिल्याच बॉलवरती मात्र एक विशाल कायक षटकार त्यांनी खेचलाय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. हर्षद कोळी थोड्याशा दडपणाखाली पाहायला मिळतील. पॉवर प्लेचा फायदा उचललाय. पहिल्या बॉलवरती 6 धावा आल्यात. लोवर फुल टॉस बॉल, दांडी 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 के लिए गोल. ईट का जवाब पत्थर के साथ दिलाय मैदानाच्या आतमध्ये. शेर को सवा शेर मिळाला गेलाय. तुम्ही मारला षटकार, आम्ही देखील घेऊ शकतो विकेट. पहिला धक्का, फलंदाज बाद. फलंदाज यावेळेस बाद झालाय. पहिला धक्का मिळाला गेला बॅटिंग करताना वडघर टीमला. विशाल यांनी सुरुवात चांगली केली होती एका षटकाराने, त्यानंतर मात्र पवेलियनचा रस्ता त्यांना दाखवला दिलाय. नितेश वाघे नेट क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. सुरुवात आक्रमक करणं गरजेचं आहे. अटॅकिंग स्टार्ट, कारण आक्रमण आज बचावे याचा उल्लेख मात्र केला जातो. पण काय कमालीचा चेंडू फेकला त्यावेळेस. लोवर फुल टॉस होता. हर्षद कोळी स्विंग करणारा बॉल होता हवेमध्ये. बीट केलं होतं. दुधारी तलवार स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. आल्या आल्या मात्र काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न करतायत. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकला जातो आहे. दोन्ही टीमला सपोर्ट करण्यासाठी बरेचसे प्रेक्षक त्यांचे या मैदानावरती देखील पाहायला मिळतील. कोळेश्वर कोळीवाडा त्याच्याच बरोबर वडघर सातत्याने या विभागात खेळत असतात. हवेत बॉल गेला, मिस टायमिंग. खेळाडू चेंडू खाली. जज करतील, कोणतीच चुकी करत नाहीयेत. आणखीन एक वासा चाळ्यात अडकला गेलाय. पहिल्या बॉलवरती षटकार, त्याच्यानंतर मात्र 2 विकेट मिळवल्या गोलंदाज हर्षद कोळी यांनी. दुसरा धक्का, फलंदाज बाद. दोन विकेट मात्र आतापर्यंत मिळाल्या. 2 ब्रेक थ्रू या ठिकाणी मिळवून दिले गेले हर्षद कोळी यांच्या माध्यमातून. वडघर टीम सुरुवात चांगली झाल्यानंतर थोडंसं बॅकफूटवरती त्यांना टाकण्याचा प्रयत्न केला गेला. राज मात्र नॉन स्ट्राईक एंडवरतून पाहत आहेत. त्यांचे जे बाकीचे बॅटर्स आहेत तेच त्यांना साथ देताना पाहायला मिळत नाही आहेत. इनट क्रमांक 4 वरती न्यू बॅटर
रोहित मैदानाच्या आतमध्ये इन केले जातील. रोहितनं मात्र आता थोडासा थांबून खेळावं लागेल. जरी तुम्ही शॉर्ट टर्म क्रिकेट खेळत असला, लिमिटेड ओव्हर क्रिकेट खेळत असला, तरी त्या लिमिटेड ओव्हर्समध्ये देखील तुम्हाला एक छोट्या छोट्या पार्टनरशिप बिल्डअप कराव्या लागतात. मी नेहमी म्हणतो पार्टनरशिप क्रिकेटच्या खेळामध्ये असो किंवा आयुष्यामध्ये नेहमी तुम्हाला पुढे घेऊन जात असतात आणि ती पार्टनरशिप बनवण्याची गरज आहे. गोलंदाज तयार, पुढील बॉलसाठी यावेळेस प्रहार केलाय. आणखी एक विकेट मिळण्याची शक्यता. खेळाडू पाठलाग करतील. 3 खेळाडूंच्या मधोमध बॉल टप्पा पडला गेलाय. 3 खेळाडू धावले पण एकाचाही कॉल नव्हता. मी झेल घेतो, कॉलिंग पाहायला मिळत नाहीये आणि तेच सगळ्यात मोठं कारण आहे की यावेळेस कॅच देखील ड्रॉप केली जाईल. 2 धावा मात्र धावून स्कोर केल्या गेल्यात. कॉलिंग महत्वाचं आहे. जेव्हा तुम्ही कॅचसाठी धावत असता, बॉलला जज करत असता हवेमध्ये, तेव्हा तुमचे अपोजिट टीमचे प्लेयर त्या कॅचसाठी येत आहेत की नाही आणि तुम्ही त्या कॅचला घेणार असाल तर ती तुमची कॉलिंग फार महत्वाची मानली जाते. नक्कीच दोन्ही गाव मात्र नदीच्या आजूबाजूला, एक या किनाऱ्यावर एक त्या किनाऱ्यावर, म्हणून मी सांगितलं होतं की एकमेकांच्या विरोधात खेळत असतात, त्यामुळे त्यांना माहिती आहे खेळ कसा आहे. हा खूप टप्प्याचा बॉल, फुल फनेल, पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल, मनगटातील ताकद, 6 धावा, षटकार. असेल की आपण आता फास्ट फॉरवर्ड थोडासा गेम प्ले करायचा. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंगमध्ये परिवर्तन. P2चा सेकंड पॉवर प्ले. बॉलिंग ट्रॅकवरती नवीन गोलंदाज, षटक क्रमांक 2 यज्ञेश कोळी मात्र बॉलिंग ट्रॅकवरती येतील. पहिल्या ओव्हरमध्ये राज यांना एकही बॉल फेस करता आला नाहीये. 14 धावा स्कोर कार्डवरती जमवल्या गेल्यात आणि वैयक्तिक आपल्या इनिंगमध्ये पहिला बॉल फेस करतील. टीमचे कॅप्टन देखील इम्पॉर्टंट प्लेयर असतील. दुसऱ्या षटकाची सुरुवात होतीये. पहिलाच बॉल बॅकफुटला गेलाय. टॅपिंग क्रिकेट, दिशा देण्याचा प्रयत्न, पुश करो खुश रहो अशा पद्धतीचा फटका जरूर होता. बॉलर बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये कलेक्शन केलं. डॉट बॉलने सुरुवात केली जाते. यज्ञेश कोळी एक चांगले गोलंदाज आहेत, युवा खेळाडू आहेत. टीमसाठी मात्र नेहमीच चांगला परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न राहिला. या मॅचमध्ये देखील तसेच प्रयत्न असतील. सुरुवात एका निर्धाव चेंडूने केली जाते. दुपारचं सत्र आपण पाहतोय. उन्हाचा तडाखा प्रचंड प्रमाणामध्ये या मैदानावरती असेल. यावेळेस फक्त दिशा दिली. ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. राज यांनी अकलेचा वापर केला. थर्डमॅन सीमारेषेच्या पलीकडे, चौकार. 4 धावेनी मात्र टोटल आपल्याला इन्क्रीज होताना नक्कीच पाहायला मिळत आहे आणि स्कोर कार्ड वरती मात्र आता धावा जमवल्या जातील. 18 रन्स. अर्थातच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीम खेळत आहेत जरूर. राज टीमचे व्हॅल्युएबल प्लेयर आहेत, जिथे मात्र टॉप ऑर्डरचे 2 बॅटर स्वस्तामध्ये परतले आहेत. या खेळाडूला शेवटच्या बॉलपर्यंत मैदानामध्ये उभं राहावं लागेल, म्हणून त्यांनी ताकदीने नाही युक्तीने सुरुवात केली आहे. बॅटची कडा घेतली होती, बाल बाल बचावलेत असं म्हणायला हरकत नाहीये. नशिबाची साथ मिळाली गेली. थोडासा बॉल जर वेगळ्या दिशेने असता, झेल होण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण होऊ शकली असती. एक सिंगल धावेने मात्र आता स्ट्राईक चेंज होती, स्ट्राईक रोटेट होती आहे. दरम्यान या ठिकाणी एक सूचना नक्कीच असेल. अर्थातच पनवेल कोळीवाडा यांच्या माध्यमातून मानाची पालखी जी यंदा 2026 मध्ये आपल्याला कारल्याच्या डोंगरावरती आई एकविरेची नक्कीच पाहायला मिळणार आहे आणि त्या पनवेल कोळीवाडाच्या माध्यमातून त्या आई एकविरेच्या पालखीचं आमंत्रण आपण या ठिकाणी सगळ्यांना देतो आहे. आपण त्या पालखी सोहळ्यामध्ये नक्कीच सहभागी व्हा आणि आई एकविरेचा तो गजर जो आहे तो मात्र प्रत्येकाच्या मुखामध्ये त्या क्षणामध्ये असेल आणि अर्थातच आगरी कोळ्यांचा स्वर्ग म्हणून त्या स्थानाचं पावित्र्य आहे.
आणि त्यासाठी मात्र ती आई एकविरेची मानाची पालखी पनवेल कोळीवाडाची 2026 मध्ये निघेल आणि त्यामध्ये सगळ्यांनी तुम्ही या सहभागी व्हा आणि आनंद घ्या, हेच मात्र सूचना या ठिकाणाहून राहतील. 20 धावा या स्कोर कार्ड वरती जमवल्या गेल्यात. एक धावेने मात्र टोटल इन्क्रीज होत आहे. 20 रन्स इज ऑन टोटल. आतापर्यंत 4 बॉल फेकले गेल्यात या ओव्हरमध्ये आणि या 6 धावा देखील खर्च झाल्यात. पुढील चेंडू घेऊन गोलंदाज तयार. फुटटॉस बॉल बाहेरची कडा घेतली. राज फॉर्म साठी मात्र मैदानाच्या आतमध्ये आता झटपट करताना पाहायला मिळतील. अजूनही तो फॉर्म या खेळाडूला मिळाला नाहीये, ज्यासाठी हे ओळखले जातात हार्ड हिटिंग बॅटिंग, ती अजूनही मैदानाच्या आतमध्ये दाखवली गेली नाहीये. शांत उभं ठेवलं गेलंय. कोळेश्वर कोळीवाडा टीमचे बॉलर आतापर्यंत डॉमिनेट करतायत पहिल्या सत्रामध्ये. रोहित यांच्या बॅटमधून एक षटकार नक्कीच चला होता. 3 बॉल फेस केल्यात. 9 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी राहिलंय. 300चा स्ट्राईक रेट आतापर्यंत या खेळाडूचा असेल. शेवटचा बॉल या ओव्हरमध्ये. शेवटचा चेंडू यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. बाहेरची कडा नशिबाची साथ मिळाली जातीये. आउटफील्ड फास्ट बॉल थांबणार नाहीये. थर्डमॅनच्या पलीकडे चौकार. दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 12.50च्या सरासरीने 25 रन्स लॉस ऑफ 2 विकेट ही टोटल पाहायला मिळेल वडघर टीमची. सुपर 8 साठी आज 2 टीम आपल्याला क्वालिफाय होताना या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. पहिल्या दिवसामध्ये 8 ग्रामीण संघांचा सहभाग पाहिला, ज्याच्यामध्ये अर्थातच समाधान वास्कर यांचा कुंडेवाहा संघ आणि त्याच्याच बरोबरीने सूर्या मस्कर यांचा मोहो, जे 2 टीम मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाल्या. कालच्या दिवसाचा या स्पर्धेचा विचार केला 8 ग्रामीण संघांचा सहभाग काल देखील होता. त्याच्यामध्ये धाकटा खांदा आणि दादरपाडा या 2 टीम मात्र सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाल्यात. आजच्या दिवसामध्ये कोणता संघ जाईल यासाठी मैदानाच्या आतमध्ये मात्र आता मॅचेस सुरू आहेत. धावा 25 झाल्यात. अजूनही या सत्राचा विचार केला तर 24 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. 4 बॉलर तुम्ही वापरू शकता, म्हणजे 2 गोलंदाज 2 ओव्हर फेकू शकतात. या सूचना असतील आणि 14 मिनिटांमध्ये आता तुम्हाला बाकीच्या 3 ओव्हर कंप्लीट करायच्या आहेत, कारण 25 मिनिटं 5 ओव्हर हे चित्र आम्ही आधी स्पष्ट केलंय. बॉलिंग ट्रॅकवरती पुनश्च एकदा भूषण भोईर वापर केला जाईल. ओव्हर नंबर 3 पहिलाच बॉल. तिसरं षटक तिसऱ्या गोलंदाजाचा वापर केलाय. ड्राईव्ह केलं या ठिकाणी या सरळ दिशेने. एकेरीच धाव मात्र मिळते. या सावध पवित्रा राज यांनी घेतलाय. 2 विकेट अर्ली मोमेंट ऑफ द मॅच मध्ये गमावले आणि त्यानंतर मात्र स्वतःच्या खांद्यावरती आता जबाबदारी घेतली आहे. त्यांना माहिती आहे की रोहित अटॅक करतात आणि त्यांना त्यामुळे स्ट्राईक देखील त्यांना देत आहेत. मी नेहमी सांगत असतो, वेन यू आर प्लेइंग क्रिकेट आणि जेव्हा तुम्ही बॅटिंग करत असता, वन हॅज टू बी द अँकर, वन हॅज टू बी द अटॅकर. हे चित्र मात्र तुम्हाला पाहायला मिळत असतं. एक आक्रमण करेल आणि एक सावध खेळेल, या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. रोहित अटॅक करतायत, त्यामुळे राज थोडासा सावध पवित्रा घेत आहेत. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली आहे. धावा मात्र हळूहळू का होईना पुढे जात आहेत. गोलंदाज तयार पुढचा चेंडू घेऊन. हो, हलकासा तो बॅक ऑफ द हँड रिस्क मधून बॉल डिलिव्हर्ड केला गेला होता. यावेळेस बीट केलाय. टॉट चेंडू फेकला जाईल. 6 ओव्हरची मॅच आहे. अर्थातच 4 गोलंदाजांचा वापर करू शकता. 2 गोलंदाज ज्यांना 2 ओव्हर फेकण्याची संधी मिळेल, पण तिसरी ओव्हर आणि तिसरा गोलंदाज कोळेश्वर कोळीवाडा बॉलिंग लाईनअप यांच्याकडे फारसा मजबूत असेल. स्विच हिट केलाय, पण डीप मध्ये खेळाडू आहेत. डीप पॉइंट मध्ये बॉल गेलाय. खेळाडू त्या ठिकाणी त्यांनी तैनात केलाय, कारण माहिती असावं की रोहित स्विच हिट खेळतात आणि त्यामुळेच तो क्षेत्ररक्षक एवढा फाईन डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये उभा केलाय. मी मगाशीच सांगितलं, दोन्ही संघ एकमेकांच्या परिचयाचे आहेत. दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात बऱ्याचशा वेळा एका मैदानावरती खेळत असतात. एकमेकांचा खेळ माहिती आहे आणि त्यामुळे क्षेत्ररक्षण देखील सजवलंय. तसंच स्कोर कार्ड वरती आता 27 धावा या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 बॉल 2 धावा दिल्यात. इकॉनॉमिकल बॉलिंग स्पेल सुरू आहे भूषण भोईर यांचा. अटॅक केलं जाईल यावेळेस. स्लॉट मधला बॉल सरळ दिशेने. क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंचा षटकार.
राज मैदानाच्या आतमध्ये थांबले आहेत, वेळ जाऊ दिली आणि त्याच्यानंतर मात्र आक्रमण करताना पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये शांत संयमी जरी मी सुरुवात केली असली तरी आक्रमक पवित्रा मी धारण करू शकतो, सिद्ध केलं या खेळाडूने. षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय. भूषण भोईर थोड्याशा दडपणाखाली असतील. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅट बॉलचा संपर्क नाहीये. गरज होती का, सगळ्यात मोठा प्रश्न असेल. सरळ बॅटने जर राज तुम्ही एक षटकार मारलाय, स्विच हिटची गरज होती का, हे आता तुम्हाला स्वतःलाच विचारावं लागेल. कारण एक डॉट बॉल आला, मोमेंटम चेंज होतो आणि गोलंदाज मात्र पूर्णपणे मजबूत या ओव्हरमध्ये. आता फुल टॉस ऑन साइडला, फुल टोल वसूल केलाय. नींद चुराई चैन चुराया, फुल टॉस मिली तो ऑन साइड पर घुमाया. हा षटकार. तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला जाईल. स्कोर कार्ड वरती 39, 39 धावा या जमवल्या गेल्यात. 13ची सरासरी ही प्रति षटकामागे आता राखली गेली आहे. 39 रन्स इज ऑन टोटल, लॉस ऑफ 2 विकेट. आणि पहिल्या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलं तर त्या विकेट त्यांनी गमावल्या होत्या. त्याच्यानंतर एक पार्टनरशिपची ती बिल्डअप देखील झाली आहे. राज इंगळे आत्तापर्यंत 2 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहिले, एक चौकार त्यांच्या बॅटमधून पाहिला. वैयक्तिक चेंडू त्यांनी आत्तापर्यंत 8 फेस केल्यात आणि 8 बॉलमध्ये आत्तापर्यंत 19 धावांची इनिंग आपल्या टीमसाठी साकार करतील. रोहित पाटील यांचा विचार केला, आत्तापर्यंत 6 बॉल त्यांनी फेस केल्यात आणि 14 धावा या त्यांच्या बॅटमधून देखील आल्यात. चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे. 3 ओव्हर नंतर ऑफिशियल ड्रिंक्स ब्रेक होता. पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, आयोजकांना सूचना असेल. 13ची सरासरी, 3 षटकं, 39 धावा आणि अजूनही 18 बॉल या पहिल्या सत्रामध्ये बाकी असतील. ऑन स्क्रीन वरती आपण नक्कीच पाहू शकाल. हॉटेल मंगलमूर्ती ढाबा, अर्थातच झणझणीत घरगुती आगरी मसाले आणि चवीचा स्वाद जर तुम्हाला घ्यायचा असेल, हॉटेल मंगलमूर्ती ढाबाला मात्र आपण नक्कीच व्हिजिट करू शकता. लोकेशन जर आपण पाहिली, MPASC कॉलेजजवळ, करंजाडे चिंचपाडा पनवेल त्या रोडवरती हे हॉटेल मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आणि झणझणीत घरगुती आगरी पद्धतीचं जेवण तुम्हाला त्या ढाब्यावरती नक्कीच मिळेल. हॉटेल मंगलमूर्ती ढाबा, चवीची परंपरा आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच त्या ढाब्याला भेट देऊ शकता. 3 षटकांचा खेळ संपला, 39 धावा. पुनश्च एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर नंबर 4 साठी बॉलिंग ट्रॅकमध्ये होईल परिवर्तन. नरेश मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. नरेश आलेत म्हणजे 4था ओव्हर आणि 4था नवीन गोलंदाज नरेश भोईर मैदानाच्या आतमध्ये. 2 गोलंदाजांचा वापर तुम्ही 2-2 षटकांसाठी करू शकता. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न कनेक्ट झाला होता, पण खेळाडू त्या ठिकाणी आहेत. फील्ड केलं जाईल बॉलला. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते आहे. सुरुवात केली आहे नरेश भोईर यांनी. पहिला चेंडू मात्र त्यांच्या ओव्हरमध्ये आपल्याला निर्धाव पाहायला मिळेल. आक्रमण करण्याची गरज. रोहित शर्मा यांचं नाव आपल्याकडे असेल तर तुम्हाला हिटमॅन सारखी कामगिरी करावी लागेल. प्रयत्न केले जातील. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये बॉल खेचून काढलाय. खेळाडू आहे, चुकी केली आहे. गलती क्रिकेट में नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती. येथे मिळतील 4 धावा, चौकार. चार धावेने मात्र टोटल आपल्याला इन्क्रीज होताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती 43 धावा जमवल्या गेल्यात. चांगली बॅटिंग आतापर्यंत सुरू आहे. रोहित आक्रमक पवित्रा. यावेळेस स्विच हिट मध्ये यश मिळालं. टीप मध्ये खेळाडू आहेत. माहिती होतं की रोहित स्विच हिट खेळतील आणि त्यामुळे त्या खेळाडूला तैनात केलं. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न, खराब कलेक्शन केलाय. जिथे 2 धावा होत्या तिथे 3-3 धावा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बहाल केल्यात. महागात ठरू शकेल. एव्हरी रन इज व्हॅल्युएबल इन क्रिकेट गेम असं म्हटलं जातं. त्यामुळे प्रत्येक धाव तुम्हाला वाचवणं या खेळामध्ये अनिवार्य असेल. 3 धावा बहाल केल्यात.
टोटल इन्क्रीज होईल. गोलंदाज जिथे चांगली कामगिरी करतो क्षेत्ररक्षकाची साथ महत्वाची आहे आणि ॲज अन फिल्डिंग युनिट तुम्हाला धावा वाचवाव्या लागतील या मॅचमध्ये. प्रहार करण्याचा प्रयत्न, स्लॉट मधला बॉल, काही पण निगाही काही पण निशाणा, नजर नव्हती. ताकद टायमिंगचं कॉम्बिनेशन याचा उल्लेख मी बऱ्याचदा केलेला आहे. फटक्यावरती तुम्हाला फक्त ताकद नाही तर टायमिंग देखील ठेवायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला चेंडूवरती शेवटच्या क्षणापर्यंत नजर देखील ठेवावी लागेल. वेट, वॉच, टाइम अँड देन हिट, अशी पद्धतीची बॅटिंग राहिली, धावा मिळतील. आतली कडा घेतली, विकेट किपर यावेळेस मिस करताय. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ओ काय घडलंय, इथून वाचले पण तिथून वाचले नाहीयेत. गोलंदाजाने डिरेक्ट हिट केली आहे. राज अनलकी असतील, तयार नव्हते, बघत बसले होते की रोहित पोहोचतायत की नाही, पोहोचतायत की नाही, पण त्यांना बघण्यापेक्षा स्वतःची धाव कंप्लीट करण्याकडे जर लक्ष दिलं असतं तर वाचले असते. तसं झालं नाहीये. नजर हटी, दुर्घटना घटी. फलंदाज बाद. बघा बॅटिंग टीम, तुमचे जेवढे खेळाडू असतील प्लेइंग 11चे, ते बॅटिंग करताना डगआउटमध्ये असणं गरजेचं आहे. जर ते डगआउटच्या खाली आले किंवा डगआउटमधून बाहेर गेले, 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. याच्याकडे देखील लक्ष द्यायचं आहे. चांगली गोलंदाजी आत्तापर्यंत सुरू आहे. नरेश भोईर, चौकाराचा मार बसला, त्याच्यानंतर मात्र तिहेरी धावा देखील आल्या. त्याच्यानंतर निर्धाव चेंडू फेकला, रनआउटची विकेट आली आहे. कमबॅक केलाय. शेवटचा बॉल शिल्लक असेल या ओव्हरमध्ये. 46 धावा, 46 इज ऑन टोटल. नवीन बॅटर प्रकाश नाईक मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. इनॅट क्रमांक 5 वर प्रकाश नाईक आल्यात. आउटसाईड द ऑफस्टम्पचा बॉल ऑफसाईड वरती लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इथून देखील कनेक्शन नाही आहे. शॉर्ट पॉइंटमध्ये बॉल ट्रॅव्हल केला गेला, एकेरी धाव मिळेल आणि एका धावेच्या बरोबरीने 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेला आहे. वडगर टीमच्या धावा आहेत त्या स्कोर कार्ड वरती 47, 47 धावा. बघा आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला आणखीन सूचना आलेल्या आहेत की जी टीम मैदानाच्या आतमध्ये खेळते, जर तुमच्या टीमचे पाठीराखे जरी मैदानाच्या आतमध्ये गेले तरी तुम्हाला पेनल्टी आहे. त्यामुळे आता पाठीराख्यांना देखील मैदानाच्या आतमध्ये जाण्याची संधी मिळणार नाही आहे. ही देखील सूचना आपण लक्ष द्या, कारण कधी कधी क्रुशल मुमेंटवरती मॅच येतात, जल्लोष करण्याच्या नादामध्ये पाठीराखी मैदानाच्या आतमध्ये जातात, तर असं चित्र घडलं 2 धाव्यांची पेनल्टी तुमच्या टीमला मिळेल. या देखील सूचना आहेत. कारण पनवेल तालुक्यामध्ये आपण आहोत आणि टेनिस बॉल क्रिकेट पनवेल तालुका शिस्तबद्ध स्पर्धा, प्रत्येक स्पर्धेमध्ये शिस्तबद्ध आपल्याला खेळ पाहायला मिळतो आणि या स्पर्धेमध्ये तसाच खेळ राहील याची अपेक्षा असेल. बॉलिंग ट्रॅकवर हर्षद, पहिलाच बॉल, सुपला शॉट, वाह क्या बात है, मिस्टर 360 सर एबी डिव्हिलियर्स यांची आठवण करून दिली. बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर 6 धावांचा षटकार. टोटल मात्र आपल्याला आता इन्क्रीज होताना पाहायला मिळेल. काय कमालीचा फटका, गुडलँड स्पॉटवर बॉल पडला होता, ऑफसाईडला कमिट झाले होते. मनामध्ये आधीच ठरवलं होतं की मला स्कूप शॉट अर्थातच सुपला शॉट म्हणून ज्या शॉटला ओळख दिली आमचे मुरबाडचे समालोचक योगेश वाघ सरांनी, आणि स्कूप शॉट सर दिलशान यांची आठवण करून देणारा तो फटका होता. 6 धावा त्यावेळेस स्कोर केल्या. टीमचा टोटल मात्र इथून इन्क्रीज होताना पाहायला मिळेल. अशाच धावांची गरज आहे. रोहित यांना मैदानाच्या आतमध्ये असंच आक्रमण करावं लागेल. स्वतःच्या संघाला सर मोठ्यात मोठ्या धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवायचं असेल, अशा आक्रमक पद्धतीची बॅटिंग करावीच लागेल. चेंडू मैदानाच्या बाहेर आलेला आहे, बॉल आलेला आहे. आमचे व्हॉलेंटियर त्या ठिकाणी आहेत. चांगली कामगिरी व्हॉलेंटियरची देखील राहिली आहे, त्यांचं पण कौतुक करूया, कारण बराचसा ऊन असताना देखील बॉल जिथे जातोय तिथून परत घेऊन येत आहेत, मैदानामध्ये देत आहेत. प्रत्येकाचं योगदान महत्त्वाचं आहे. प्रत्येक वेळी आयोजकांचं आपण कौतुक करत असतो, पण छोटे छोटे जे गोष्टी असतात त्यासाठी जे मदत करत असतात त्यांचं पण नाव घेणं गरजेचं. यावेळेस देखील आणखीन एक सुपला शॉट, क्या बात आहे,
काय बॅटिंग होती अफलातून, कौतुक करावं तेवढं कमी असेल. हा देखील 4 धावांचा चौकार. वारंवार त्याच पद्धतीचे फटके. आता मात्र बॅट तापली गेली आहे. माहौल चाहे गरम हो या ठंडा, रोहित भाई हमेशा गाड़ते मैदान पर अपने नाम का झंडा. आणखीन एक त्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. इथून देखील कनेक्शन असेल. अलॉंग द कार्पेटने डीप पाईन लेग झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल. अंतिम मोक्याच्या क्षणी चेंडूला फील्ड केलं जाईल. 2 धावा इथून धावून कंप्लीट केल्या जातात. 2 धावांच्या बरोबरीने टोटल होईल इन्क्रीज. स्कोर कार्डवर धावा 59, 59 रन्स. 5वं षटक प्रगतीपथावरती असताना 3 बॉल फेकले गेले आहेत. 12 धावा आत्तापर्यंत खर्च केल्या हर्षद कोळी यांनी. पहिलं षटक फेकलं होतं हर्षद कोळी यांनी, तिथे मात्र 14 धावा दिल्या होत्या, 2 विकेट मिळवल्या होत्या. या ओव्हरमध्ये 2 बॉलमध्ये 12 दिल्यात. स्वीतून स्विच हिट, क्या बात है. काय फॉर्म मध्ये हा खेळाडू आहे. जिस चीज को मैं आज छूंगा वो सोना बन जाएगी, सांगितलं या खेळाडूने. हा देखील चौकार. वन मॅन आर्मी सारखी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग होताना पाहायला मिळते आहे. फलंदाज रोहित पाटील यांची. सबसे कातिल रोहित पाटील असं म्हणायला आता इथून हरकत नाही आहे. यावेळेस खरा बॉल होता. पंचांचा नो चेंडूचा सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. 1 धाव कंप्लीट केली जाईल. एका धावेने 1+1, 2 धावेने मात्र टोटल इन्क्रीज होईल. कोळेश्वर कोळीवाडा टीम काय निर्णय घेत आहे. नो बॉलचाच निर्णय कायम असेल आणि त्यामुळे 1+1, 2 धावा त्या ठिकाणाहून मिळाल्या जातील. पंचांनी मात्र आपलं हेलिकॉप्टर फिरवलं. उघडा डोळे पहा नीट. चेंडू असेल फ्री हिट. प्रकाश नाईक फ्री हिटची संधी आहे. सोनं करतील का हे पाहणं गरजेचं. फ्री हिटवरती अर्थातच तुम्हाला मात्र संधी असते. बॅटचा फेज ओपन करण्याची, मोठे फटके खेळण्याची मुभा देखील तुम्हाला दिली जाते. फायदा उचलावा लागेल. चला अधिकचा वेळ घेऊ नका. कोळेश्वर कोळीवाडा टीम प्लीज. फ्री हिटचा बॉल आहे. गोलंदाज तयार. फ्री हिटचा बॉल व्हाईट लाईनच्या बाहेर. अवांतर चेंडूचा मात्र इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. व्हाईट बॉल फेकायचे नाही आहेत तुम्हाला, मात्र इथून धावा रोखायच्या आहेत, पण तुम्ही धावा देताय हे चित्र ओळखावं लागेल. आसन गोलंदाज जेव्हा तुम्ही वाईट फेकता, नो फेकता, तेव्हा कुठे ना कुठेतरी ती धोक्याची घंटा असते. चौकार षटकार खाल्ल्यानंतर तेवढं वाईट वाटत नाही. वाईट नो वरती वाईट असेल. फ्री हिटचा बॉल कंटिन्यू. फ्री हिट कंटिन्यू होती. प्ले अँड मिस. टप्पा पडला. बॉल निघून चाललाय. प्रचंड वेग होता. एक्स्ट्रा पेस बीटन द बॅटर अशी परिस्थिती असेल. टॉट बॉल येतोय. 5 चेंडू मात्र या षटकामध्ये फेकले गेल्यात. स्कोर कार्ड वरती 66, 66 धावा. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल दिशा दाखवण्याचा प्रयत्न. स्क्वेअर कट केलाय. डीप मध्ये खेळाडू होते. दुसऱ्या धावेसाठी परतलेत आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये मात्र यशस्वीरित्या पूर्ण होतील. 2 धावांच्या बरोबरीने 5 ओव्हरचा खेळ मात्र या पहिल्या सत्रामध्ये संपला जाईल. स्कोर कार्ड वरती धावा 68, 68. पाच षटकांचा खेळ संपला. 68 धावा स्कोर कार्ड वरती जमवल्या जातील. शेवटचा डेथ ओव्हरचा षटक मात्र शिल्लक असेल. फायनल 6 बॉल रिमेनिंग इन द फर्स्ट इनिंग आणि त्या शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज नरेश भोईर येत आहेत. पहिलाच फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय ऑन साईडला. खेळाडू आहेत. झेल मात्र ड्रॉप केली जाईल, पण धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. दुसऱ्या धावेसाठी परतल्यात. 2 धावा पूर्ण केल्या जातील. चांगला एफर्ट होता. नितीन पाटील त्या ठिकाणी होते. हवेमध्ये झेप घेत असताना मात्र कॅच ड्रॉप झाली, पण धावा वाचवल्यात.
अशाच पद्धतीच्या एफर्टची गरज असते. अगदी इंटरनॅशनल लेवलचा फिल्डिंगचा दर्जा या खेळाडूने दाखवलाय. इथून देखील बॉल हवेत. यावेळेस सहज झेल असेल. खेळाडू चेंडू खाली कोणतीच चुकी करत नाहीयेत. मोठा मासा चाळ्यात अडकलाय. ज्या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये आग लावली होती त्या खेळाडूला मात्र परत पोहोचवलं जाईल. धक्का, फलंदाज बाद. पागोटी टीमचे कर्णधार आपण लगेच या ठिकाणी उपस्थित राहायचंय. 4 चेंडू मात्र या ओव्हरचे बाकी आहेत आणि ते 4 चेंडू संपण्याआधी तुमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं, अन्यथा अपोजिट टीमला डायरेक्टली टॉसविन दिलं जाईल. याकडे लक्ष द्यावं. टीम पागोटे प्लीज, कॅप्टन लगेच पाठवा टॉससाठी. चांगली सुरुवात केली आहे. ओहो, यावेळचा बॉल इथून बीट करतायत. वेगवान चेंडू. काय कमालीची गोलंदाजी होतीये. जागेवरती उभं ठेवण्याचं काम मात्र आता बॅटरला केलं गेलंय. नरेश भोईर षटक क्रमांक 4 फेकलं होतं. 8 धावा दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये मात्र डेथ ओव्हरसाठी आल्यात. फलंदाजांना उभं ठेवण्याचं काम केलंय. इकॉनॉमिकल स्पेल सुरू आहे. पुढे आल्यात. प्रहार केलाय स्टेप आउट होऊन. सरळ बॉल निघून चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. हवाई हल्ला, षटकार. इनॅट क्रमांक 6 वरती आले होते रमेश आणि मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या पहिल्या बॉल वरती स्वतःच्या मनगटातली ताकद सिद्ध केली आहे या खेळाडूने. 6 धावेंचा षटकार त्यांच्या बॅटमधून आलाय आणि सांगतायत की आम्ही देखील मैदानाच्या आतमध्ये टीमला वेल फिनिश करून देऊ शकतो. संघाची धावसंख्या 76. 76 धावा या स्कोर कार्ड वरती जमवल्या जातील. 2 बॉलचा खेळ शिल्लक पहिल्या सत्रामध्ये. स्लोअर बॉल, इथून देखील लेंथ को पड़ा भी है, मैदान के बाहर जड़ा भी है. आणखीन एक वार, आणखीन एक प्रहार, आणखीन एक षटकार. ब्याऐंशी धावा या स्कोर कार्ड वरती जमवल्या गेल्यात. आतापर्यंत 99 रन इज हायेस्ट टोटल टिल नाव इन दिस टुर्नामेंट. 99 धावांचा उच्चांक आहे. आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांकडे दाद मागितली जाते पण चेंडू सोडलाय. सोडण्यापेक्षा खेळायला हवा होता. शेवटचा बॉल आहे. निर्धाव चेंडू मात्र या ठिकाणी नक्कीच येईल आणि डॉट बॉलच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. बॅटिंग करण्याचं आमंत्रण स्वीकारलं. कोळेश्वर कोळीवाडा टीमच्या विरोधात खेळताना वडगर टीमच्या धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती 82. 82 धावा आणि आता टार्गेट सेट केलं जाईल कोळेश्वर कोळीवाडा टीम समोर. येणारे 36 बॉल आणि विजयासाठी 83. 83 धावांची गरज. ओमकार केडी साहेबांना विनंती आहे, मंगलमूर्ती ढाब्याचे प्रोप्रायटर, की आपले शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत, मोठा खांदा आणि पागोटे. चला ओमकार साहेबांना विनंती आहे, या आपण. आपल्या शुभ हस्ते मात्र टॉस या ठिकाणी केला जाईल. मंगलमूर्ती ढाबा नुकतीच आपण ज्यांची ॲडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी केली होती त्याचे ओनर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते
टॉस केला जातोय, हेड कॉल केला गेला. इट इज हेड. टॉस अर्थातच जिंकलाय पागोटे टीमने. काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा तुम्ही निर्णय घेतलाय. या स्पर्धेमध्ये या आधी तुम्ही मागील वर्षांमध्ये खेळला असाल तर काय आठवणी असतील? मागील वर्षी आम्ही खेळलेलो, सेमीफायनलला हरलेलो. नाईट मॅचेस होते. यावर्षी डे फॉर्मॅट आहे. अर्थातच तुमच्या या सीझनमध्ये तुमच्या टीमची सुरुवात कशी राहिली, टीम कशी बिल्डअप केली आहे आणि खेळाडूंचा परफॉर्मन्स कसा राहिला आतापर्यंत? यावर्षी सुरुवात चांगली झालेली आहे. एक ठिकाणी सेमीफायनलला हरलेलो आहोत आणि बाकी ठिकाणी एक एक मॅचेस जिंकलेलो आहोत. याआधी कधी फाईट केली आहे तुम्ही मोठा खांदा टीम बरोबर? केली असेल, काय आठवणी असतील? कोण जिंकलंय, कोण हरलंय? 2 वेळा फाईट झालेली आहे. एकदा आम्ही जिंकलेलो आहोत. नक्कीच. आणि शेवटचा प्रश्न, या स्पर्धेचं आयोजन यंदाचा डे फॉर्मॅट जरी असला, सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा एक असं नाव आहे जे आयोजनामध्ये कधीच कमी सोडत नाही. आयोजन बघून काय म्हणाल? आयोजन अप्रतिम सुंदर आहे, कारण की नाईटच्या मॅचेस पण असतात. यावर्षी डे सुद्धा केलेला आहे, पण खूप भारी आयोजन आहे. शुभेच्छा तुम्हाला या ठिकाणाहून नक्कीच असतील. सो द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स इज टीम पागोटे वन द टॉस. They have elected to ball first. That's it from the presentation box. Thank you so much. येणारे 30 बॉल 83 रनचेज. आणि जशी होईल सुरुवात, ऐकूया आवाज मनोहर पाटील सर यांचा. थँक्यू. तो बहुत बहुत शुक्रिया मानस. तमाम दर्शकों का एक बार फिर से तहे दिल से स्वागत है. गुजारिश होगी वडगढ़ टीम से तुरंत आपको मैदान के अंदर उतरना है दोस्तों. जीतने के लिए 83 रनों का है टारगेट. 82 बने थे. अच्छा मुकाबला, अच्छी बल्लेबाजी. अंतिम क्षणों में भी पहले ओवर में 14, दूसरे में आए थे 11, तीसरे में 14 आए, चौथे में 8 आए थे. लेकिन जो 5वां ओवर था हर्षद कोहली का, जिसमें 21 रन लुटाए थे और अंतिम क्षणों में 14 रन बने. 82 बने, 83 रनों का टारगेट. दोपहर का ये सत्र है. यहां पर रन बनते हुए हमने देखे. 2:32 हो चुके हैं. तुरंत मुकाबला यहां से शुरू होगा. आज के दिन का पहले दौर का ये तीसरा मुकाबला है. 6 ओवर का मुकाबला. आज के दिन हमने 88 भी देखे. आज के दिन हमने लोवेस्ट स्कोर भी देखे. अच्छी बल्लेबाजी भी देखी, अच्छी गेंदबाजी भी देखी. यहां पर इस मुकाबले में बड़े टोटल का पीछा करने के लिए उतरना पड़ेगा कोलेश्वर कोलीवाड़ा क्रिकेट टीम को. लेकिन किस प्रकार से ये मुकाबला आगे बढ़ेगा, क्या मुकाबले में जान बची रहेगी, शुरुआती कुछ ओवर इस मुकाबले की घोषणा किस तरफ कर दे, इसका फैसला हमारे सामने आएगा. अच्छा क्रिकेट है, अच्छी क्रीड़ा प्रतियोगिता सुनील स्पोर्ट्स चिंचपाड़ा, इनके माध्यम से हम देख पा रहे. 83 रनों का टारगेट. 2 खिलाड़ी मैदान के अंदर निकल चुके. किस प्रकार से रवैया अपनाएंगे बल्लेबाज, किस प्रकार से रणनीति बनाएंगे. क्रिकेट प्लानिंग का खेल है. एवरीथिंग इज प्लान जैसे कहते हैं. दिमाग से क्रिकेट खेला जाए, किस तरीके से रणनीति अपनाते. क्रिकेट में आपके पास यदि प्लान ए जिस तरीके से देखा जाए, कोलीवाड़ा क्रिकेट टीम का गेंदबाजी करते समय पूरी तरीके से फ्लॉप रहा था. प्लान बी क्या बल्लेबाजी में आपके पास है, यह भी देखने वाली बात बनेगी. तो सभी का एक बार फिर से तहे दिल से स्वागत क्रिकेट की इस बेशकीमती दुनिया में, जहां पर हमारे दिल जोरों से धड़कते हैं. अंतिम क्षणों में जब हम पहुंचते हैं, सभी का स्वागत करते हैं और इसी दुनिया के अंदर हम निकल चलते हैं बैक टू क्रिकेट. जीतने के लिए 83 रनों का यहां से टारगेट है. मैदान के अंदर हम निकल जाएंगे दोस्तों. 2 खिलाड़ी मैदान के अंदर मौजूद. चलो मुकाबला शुरू करना है. थोड़ा सा विलंब हो रहा है. गुजारिश होगी गेंदबाजी करने वाली वडगढ़ टीम से कि तुरंत आपको फील्ड आपको फैलानी है. 25 मिनट का समय मिलेगा आपको 5 ओवर फेंकने के लिए. एक भी मिनट ज्यादा हुआ
तो यकीनन आपका एक खिलाड़ी 30 गज के अंदर रहेगा अंतिम ओवर में, ध्यान रखना है। गेंदबाजी में आएंगे प्रकाश नाइक, दर्शन शेलार और राहुल पाटिल। स्ट्राइकर एंड के ऊपर दर्शन को देख सकते, 83 का टारगेट, पहली गेंद, फर्स्ट बॉल ऑब्स्टिक के काफी ज्यादा बाहर से गुजरी। स्विंग गेंदबाज है, गेंद घुमाना जानते हैं, और यहां से हमने देखा टप्पा गिरने के बाद गेंद बाहर की तरफ लहराती चली गई और यहां से वाइड गेंद करार अंपायर द्वारा। प्रकाश नाइक पहला ओवर, अगली गेंद उसी तरीके की ये गेंद थी, शरीर से दूर रखना चाहते हैं और इसी की तलाश में लगातार 2 वाइड फेंके। 6 ओवर का ये मुकाबला है, 83 रनों का लंबा चेस है, लंबा टारगेट है, लेकिन रवैया किस प्रकार से अपनाएंगे, क्योंकि अब तक हमने जो देखा वो तो शुरुआत थी, आगे आगे देखो होता है क्या इस मुकाबले में। 2:35 पर इस पारी की शुरुआत हुई है, सिर्फ 25 मिनट है आपके पास, ध्यान रखना है दोस्तों। अगली गेंद लोअर फुल टॉस ये गेंद थी, खिलाड़ी पीछे मौजूद है, एक ही रन मिलेगा, पहला बल्ले से रन आया, आखिरकार खाता खुला दर्शन शेलार का भी, और टीम की रन संख्या जाकर पहुंचे। एक गेंद के समाप्ति के बाद टोटल 3 रन, 83 का पीछा करते हुए कोलेश्वर कोलीवाड़ा टीम जो बल्लेबाजी कर रही है। गेंदबाज प्रकाश नाइक है तैयार, हल्के हाथों से खेला इस गेंद को, अच्छी फील्डिंग मिड ऑफ के क्षेत्र में, एक ही रन है, एक से ज्यादा कुछ नहीं है, अच्छा रवैया अपना रहे, शांत क्रिकेट है, माहौल थोड़ा सा शांत है, ये शुरुआती दौर है इस सत्र का। गेंदबाज प्रकाश नाइक एक बार फिर से है तैयार, बड़े स्ट्रोक की तलाश में कमाल की फील्डिंग दिखा रहे, 30 गज के घेरे के अंदर कुछ रन बचाए अपने टीम के लिए। पिछली 3 गेंदों के ऊपर 3 सिंगल आए, शांत शुरुआत है, माहौल पूरी तरीके से सन्नाटा भरा बन चुका है बल्लेबाजी करते समय, कि पावर प्ले का ओवर है, पावर प्ले में पावर कौन दिखाएगा। अच्छी गेंद थी, अच्छी गेंद थी, खोद कर निकाला इस गेंद को, डीप मिड विकेट में खिलाड़ी जब तक पहुंचेगा आराम से सिंगल है, एक से ज्यादा कुछ नहीं है, बैकअप अच्छा है, थोड़ा सा वाइड थ्रो आया, एक ही रन मिल जाएगा, 4 गेंदे 4 सिंगल 2 वाइड, रन बने हैं टोटल 6, बिना नुकसान बल्लेबाजी करते हुए 83 का पीछा करते हुए बल्लेबाजी करने वाली कोलेश्वर कोलीवाड़ा टीम। अगली गेंद आएगी, सामने होंगे बल्लेबाज दर्शन शेलार, दर्शन की बात करेंगे, 2 गेंदों में 2 बनाए, 2 सिंगल, राहुल पाटिल 2 गेंदे खेली, 2 सिंगल, रन बने हैं टोटल 6। खोद कर निकाला इस बार खिलाड़ी मौजूद लॉन्ग ऑफ में, कोई गलती नहीं होगी, और पहला खिलाड़ी मैदान के बाहर दर्शन शेलार, बैक टू द पवेलियन। भी बढ़कर क्रिकेट टीम को अच्छी गेंद थी, पूरी तरीके से ब्लॉक होल में गेंदबाजी हो रही है, यॉर्कर लेंथ के ऊपर गेंदबाजी करी जा रही है। टीम की रन संख्या बनी है टोटल 6 रन, 5 गेंदें गुजर चुकी है। नया खिलाड़ी आएगा इनेट नंबर 3 यज्ञेश कोहली, किस प्रकार से यहाँ पर रुख अपनाएंगे, आक्रामक रवैया के सिवा कोई चारा नहीं होगा। पहले ओवर की 5 गेंदें गुजर चुकी है, इस बार प्रकाश नाइक, पहले 2 वाइड के साथ शुरुआत हुई थी, लेकिन जैसे कहते हैं ना, आप हमेशा आपके आगाज से नहीं अंजाम से पहचाने जाते हो, शुरुआत आप कैसे करते हो मायने नहीं रखता, फिनिश कैसे करते हो ये मायने रखता है, और जबरदस्त गेंदबाजी का नजारा अब तक देखने को मिला। यज्ञेश स्ट्राइकर एंड के ऊपर, इस बार यज्ञेश आए, यज्ञेश चले गए, प्रकाश नाइक छा गए मैदान में। पहले ओवर की समाप्ति, पहले ओवर के समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान के ऊपर रन बने हैं केवल 4।
बहुत बहुत शुक्रिया डीजे प्रकाश नाइक का कमाल का ओवर घटा। पहला ओवर उन्होंने फेंका पावर प्ले में जिसमें 2 खिलाड़ी 30 गज के बाहर थे, लेकिन एक भी खिलाड़ी बड़ा स्ट्रोक अटेम्प्ट कर नहीं पाया। 2 विकेट मैदान के बाहर चले गए दर्शन शेलार और उनके पीछे पीछे यत्नेश कोहली भी चलते बने थे। अब चौथे नंबर के खिलाड़ी नितिन पाटिल मैदान के अंदर मौजूद है, उनका साथ निभा रहे राहुल पाटिल। प्रकाश नाइक मैदान के अंदर अच्छी गेंदबाजी दिखाई थी। पहले ओवर में 6 रन आए हैं दोस्तों, 2 विकेट के नुकसान के ऊपर 83 रनों की आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। 6 ओवर का यह मुकाबला, लेकिन इतना आसान बनेगा नहीं। पहले से 2 विकेट डाउन है, शुरुआत अच्छी नहीं रही। अब साझेदारी की सख्त जरूरत है। बीच मैदान में बल्लेबाजी करने वाली कोलेश्वर इस बार फुल टॉस, पहली गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक अटेम्प्ट करेंगे, गेंद सीमा पार, पहला छक्का। सोमा जिसकी तलाश थी वो इंतजार आखिरकार खत्म हुआ। पहली गेंद के ऊपर छक्का, अगली गेंद खोद कर निकाला। इस बार लॉन्ग ऑन में खिलाड़ी मौजूद है, अच्छी फील्डिंग। एक ही रन है, 1 रन का इजाफा होता है। 2 भाई मैदान के अंदर अब बल्लेबाजी में पूरी तरीके से उनके ऊपर जिम्मेदारी है, कंधों के ऊपर भार है। यहाँ पर कोलीवाड़ा क्रिकेट टीम का 83 रनों का पीछा करने के लिए उतरी है। शुरुआत अच्छी नहीं रही, रन बने हैं टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 13 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर। राहुल पाटिल 1 छक्का लगाया है, 4 गेंदें खेली है और 9 रनों का योगदान है। तो दूसरी तरफ बात करेंगे, नितिन पाटिल अभी अभी मैदान के अंदर आए हैं, पहली गेंद फेस करेंगे। अच्छा स्ट्रोक, गैप में गेंद जाएगी, नियंत्रण में बिल्कुल भी नहीं थे, लेकिन रिजल्ट उनके हक में आएगा। बल्ले से गेंद टकराई थी, रन मिलेंगे टोटल 4। सो मच, इसी चौके के मदद से 17 के ऊपर पारी पहुंच चुकी, धीरे धीरे मुकाबले में इन हो रही है, शिरकत कर रही है बल्लेबाजी करने वाली कोलीवाड़ा टीम। अगली गेंद, अच्छा स्ट्रोक है, बल्ले के बीचों बीच है, 2 भाई दोनों तबाही मैदान के अंदर। एक हम देखा राहुल पाटिल के बल्ले से छक्का, इस बार नितिन पाटिल पीछे नहीं है, एक और छक्का। थैंक यू सो मच। चौके छक्के ने मोमेंटम बना दिया है। 23 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर हम देख सकते हैं। यदि गेंद नहीं मिल रही तो नई गेंद का इस्तेमाल करना है दोस्तों, इतना इंतजार हम नहीं करेंगे। स्ट्रिक्ट रूल्स है, उसको आपको फॉलो करना पड़ेगा। थोड़ा सा सहयोग चाहते हैं आपसे, बड़ी टूर्नामेंट है, आपसे थोड़ा सा मदद, थोड़ा सा प्यार हम चाहते हैं और आप हमें वो प्यार देंगे, इसकी हम पूरी उम्मीद रखते हैं इस बड़े टूर्नामेंट के माध्यम से। इस ओवर में अब तक 2 छक्के 1 चौका देखने को मिला है। 23 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर 83 रनों का पहाड़ चढ़ रही है पनवेल कोलीवाड़ा क्रिकेट टीम मैदान में। गेंदबाजी के लिए तैयार एक बार फिर से रमेश मेहर। ये गेंद रिवर्स खेलने की कोशिश थी, 1 रन तो चुरा लिया। 1 ही रन मिलेगा इस गेंद के ऊपर, सीधे बल्ले से रन बन रहे थे। यहाँ पर उल्टा बल्ला घुमाने की कोशिश थी, लेकिन यहाँ पर नाकाम रहे। 1 ही रन मिलेगा इस गेंद के ऊपर, 1 रन के मदद से 24 रन बने। इस ओवर के आने वाली अंतिम गेंद का खेल है बाकी। रमेश मेहर सामने होंगे राहुल पाटिल। बड़े स्ट्रोक की तलाश से एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी मौजूद है, कोई गलती नहीं होगी। राहुल का विकेट मैदान के अंदर नई संजीवनी देगा वडगर क्रिकेट टीम को। 2 ओवर की भी समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 24।
यदि हुए तो आपका एक खिलाड़ी 30 गज के अंदर होगा। ज्यादा आप टीम मीटिंग ना ले, इसके हम आपको सूचित कर दें। 2 ओवर की समाप्ति, 2 ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं टोटल 24, 24। पहले ओवर में 6, दूसरे ओवर में आए थे 18। पहले ओवर में 2 सफलता आई, इस ओवर में 1 सफलता आई। 83 रनों का टारगेट है। और इस टूर्नामेंट का लेखा जोखा योगेश के ने हमारे स्कोर हमें बता रहे कि एक मुकाबला हुआ था जहां पर कुंडेवाल और आवरे आमने सामने आए थे। आवरे ने बनाए थे 22 रन और उस 82 रन, माफ कर रहा दोस्तों। और उसके बाद वो हाईएस्ट टोटल चेस हुआ था, लगभग 83 रन चेस करे थे कुंडेवाल क्रिकेट टीम ने। गेंदबाज इस बार तैयार, सीधे बल्ले से खेला, पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है। लॉन्ग ऑन में थोड़ा सा फंबल है, दूसरे की तलाश, लेकिन मना करेंगे। रन मिलेगा केवल सिंगल। सिंगल डबल से कुछ खास फर्क नहीं पड़ता। बल्लेबाजी गेंदबाजी करने वाली या सिवड़गढ़ क्रिकेट टीम को बाउंड्रीज रोकने हैं मैदान में। 25 रन बने स्कोरबोर्ड के ऊपर। राम पवार इस मर्तबा गेंदबाजी में मौजूद है। पहले ओवर फेंका था प्रकाश ने, जिसमें 6 रन सिर्फ खर्च किए थे। उनके पीछे पीछे रमेश मेहर की जबरदस्त गेंदबाजी। गेंदबाज तैयार, सीधे बल्ले से खेलने की कोशिश थी। गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं, कोई नाता नहीं, कोई रिश्ता नहीं। डॉट गेंद की समाप्ति होती भी। राम पवार मैदान के अंदर हम देख सकते हैं। रमेश मेहर के ओवर में 18 खर्च हुए थे, लेकिन उसके बाद राहुल पाटिल का बेशकीमती विकेट। नितिन पाटिल अभी भी मौजूद है। महेंद्र पाटिल के लिए जरूरी गेंद थी, गेंद जाएगी सीमा रेखा पार। अंपायर का इशारा आएगा, 1 बाउंस, मिल जाएगा चौका। जाएंगे दोस्तों मैदान में। राम पवार की तीसरी गेंद के ऊपर यह चौका दिखाया था। बल्लेबाज महेंद्र पाटिल, 29 रन अब तक बने हैं 3 विकेट के नुकसान के ऊपर। 3 गेंदों का आना अभी भी है बाकी। ऑफ स्टिक के बाहर से गेंद गुजर जाएगी। अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई 83 रनों का पीछा करने के लिए उतरी है कोलीवाड़ा क्रिकेट टीम। 30 रन स्कोरबोर्ड के ऊपर। इस ओवर के आने वाली 3 गेंदें अभी भी है बाकी। गेंदबाजी के लिए राम पवार, स्ट्राइकर इनके ऊपर बल्लेबाज मौजूद है। 5वें नंबर के खिलाड़ी महेंद्र पाटिल, 2 गेंदें खेली है, 4 रनों का योगदान है। गेंदबाज तैयार होगा एक बार फिर से राम पवार इस ओवर की चौथी गेंद लेकर ओवर द विकेट से। टाइमर ऑन है, ध्यान रखना है वडगढ़ टीम। ओवर द विकेट से गेंदबाजी, चौथी गेंद अच्छी गेंद थी। अंधाधुन बल्लेबाजी करने की यह कोशिश है। गेंद से नजरें जल्दी हट चुकी थी। बल्ले से गेंद जरूर टकराई, लेकिन सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 1 रन का इजाफा होता हुआ 31। 31 रनों के ऊपर पारी पहुंची है। 2 गेंदें अभी भी शेष है। तीसरा ओवर फेंका जा रहा है। राम पवार मैदान के अंदर गेंदबाज है। स्ट्राइकर इनको और बल्लेबाज नितिन पाटिल, जिन्होंने चौके और छक्कों के साथ शुरुआत की थी इस सत्र की। जमीन से नजदीक से गेंद गुजरी लॉन्ग ऑफ में। 1 ही रन है। सिंगल डबल से बिल्कुल आगे बढ़ रही है पारी। इससे बिल्कुल खुश रहेगी गेंदबाजी करने वाली वडगढ़ क्रिकेट टीम, क्योंकि इस ओवर में अब तक केवल 1 चौका मिला है। 32-32 के ऊपर पारी। अंतिम गेंद इस ओवर की। स्कूप करने का प्रयास था, खिलाड़ी मौजूद है, मौका बनेगा और बल्लेबाज आउट। महेंद्र बैक टू दी पवेलियन। इस ओवर की भी समाप्ति। 3 ओवर में रन बने हैं टोटल 32। अब जीत की बात होगी। आने वाली 18 गेंदें 51, 51 रनों की है जरूरत।
टीम की रन संख्या की यदि बात करेंगे, अभी भी जीतने के लिए आने वाली गेंदें 18 और जीतने के लिए 51 रनों की अभी भी है आवश्यकता। क्या ये रन बनेंगे? शुरुआती बल्लेबाज अब पवेलियन की ओर निकल चुके। नितिन पाटिल का मौजूद रहना जरूरी है। जतिन भोईर छठे नंबर के खिलाड़ी मैदान के अंदर हम जरूर देख सकते हैं। प्रकाश नाइक गेंदबाजी में आएंगे। पहली गेंद अच्छी गेंद थी, विकेट कीपर ने यहां पर धोखा खाया। बाल बाल बचे बल्लेबाज यहां पर नितिन पाटिल। डॉट गेंद की समाप्ति होती हुई 17 गेंदें जीतने के लिए 51 रनों की अभी भी जरूरत है। अच्छा मुकाबला मैदान के अंदर चलता है वडगर और कोलीवाड़ा के बीच में। एक और अच्छी गेंद, हाथ खोलने का कोई मौका नहीं, पकड़ के रखा है, जकड़ कर रखा है, जंजीरें बांध कर रखा है। बड़े स्ट्रोक खेलने हैं मैदान में। अटैकिंग क्रिकेट आपको अब खेलना होगा, क्योंकि सिंगल डबल से आप काम बनेगा नहीं। 16 गेंदें और जीतने के लिए 51 रन बिल्कुल मुमकिन है। क्रिकेट में नामुमकिन कुछ भी नहीं होता। नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट जिसे कहते हैं, क्योंकि इम्पॉसिबल को यदि हम गौर से देखेंगे वो खुद कहता है आई एम पॉसिबल। सब कुछ मुमकिन है यहाँ पर। क्या मुमकिन बनेगा? 16 गेंदें 51 रन। मिस टाइमिंग स्ट्रोक, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद, मौका बनेगा और बल्लेबाज आउट। 15 गेंदें 51 की जरूरत। अच्छी गेंदबाजी प्रकाश नाइक की। पहले ओवर में भी केवल 6 रन खर्च किए थे, 2 सफलता थी। यहाँ पर 3 गेंदें फेंकी है, एक भी रन नहीं खर्चा और एक सफलता उनके नाम के ऊपर। 83 रनों का पहाड़ चढ़ना था, लेकिन उसकी शुरुआत ही लड़खड़ाते हुए हुई है कोलीवाड़ा क्रिकेट टीम की। टीम की रन संख्या टोटल 32 रनों के ऊपर रुक सी गई है। अभी भी आने वाली गेंदें बचेगी। इस ओवर में 3 गेंदें बाकी है। अगली डॉट गेंद की समाप्ति होती हुई 4 गेंदें लगातार डॉट है। लाजवाब यहां पर गेंदबाजी। सौरभ भगत धाकटा खांदे के जिन्होंने मेडन फेंका था। इस बार ऊंचाई ज्यादा है, मौका बनेगा। लॉन्ग ऑफ का खिलाड़ी मौजूद है, कोई गलती नहीं होगी। 5 गेंदें लगातार डॉट है। लाजवाब गेंदबाजी प्रकाश नाइक की जादूगरी। का खेल है बाकी। 5 गेंदें फेंकी, 2 सफलता मिली। प्रकाश नाइक को पूरी संभावना बनी हुई है कि इस टूर्नामेंट की क्या ये दूसरी मेडन आएगी। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों। 32 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 18 में चाहिए थे 51। अब जीतने के लिए 13 गेंदें और 51 की आवश्यकता। निकल चुके प्रकाश नाइक। डबल विकेट मेडन। जबरदस्त यहां पर गेंदबाजी का नजारा। और इस टूर्नामेंट का ये दूसरा मेडन है। प्रकाश नाइक जो खिलाड़ी बने, पहला फेंका था धाकटा खांदा के सौरभ ने, और यहां पर प्रकाश नाइक। लाजवाब गेंदबाजी प्रकाश नाइक का। गेंदबाजी विश्लेषण हम देखेंगे। 2 ओवर फेंके, 6 रन खर्च हुए और 4 सफलता उनके नाम के ऊपर रही। अब आने वाली गेंदें 12 और जीतने के लिए 51 की जरूरत। बारह गेंदों का खेल है बाकी। लगभग 25.50 के औसत से
रन बनाने हैं, मुकाबला जीतने के लिए 51 की जरूरत है। पहली गेंद अच्छी फील्डिंग, केवल आएगा सिंगल। धीरे धीरे मुकाबले में से मजा थोड़ा सा निकल रहा है, पूरी तरीके से हावी नजर आ रही है गेंदबाजी करने वाली वडगर क्रिकेट टीम। 83 रनों का टारगेट था। शुरुआती प्रकाश नायक के ओवर से हुए थे जिसमें केवल 6 आए थे। दूसरे ओवर में कमबैक था पनवेल कोलीवाड़ा टीम का, लेकिन उसके तत्पश्चात लाजवाब गेंदबाजी का नजारा। नजरें बदलो तो नजारे बदल जाते हैं, लेकिन जिस तरीके से यह नजारा है बेहद पसंद आ रहा है वडगर टीम को। सीधे बल्ले से डाउन द ग्राउंड, गेंद सीमा पार, या सिटीज अ सिक्सर। कुछ बड़े हिट मुकाबले में मजा आएगा। इस बार बल्लेबाज आउट। सात विकेट के नुकसान के ऊपर रन बने हैं टोटल 39। 9 गेंदे जीतने के लिए 44 रनों की अभी भी जरूरत है। मैदान के अंदर हम जरूर जाएंगे दोस्तों गेंदबाजी करने के लिए। गेंदबाज मौजूद है, गेंदबाज सुभाष वाघे। अच्छी गेंदबाजी, एक छक्का जरूर खाया था लेकिन उसके बाद सफलता। गेंदबाज है तैयार। आड़े बल्ले से खेलने की कोशिश थी। वडगर क्रिकेट टीम, योर टाइम इज अप। आपके 25 मिनट पूरे हो चुके, तो आने वाले ओवर में आपका एक खिलाड़ी 30 गज के अंदर होगा। थोड़ा सा स्लो क्रिकेट चल रहा है, थोड़ा सा फास्ट खेलना है दोस्तों। टाइम बचाने के लिए इस तरीके की पेनल्टी दी जाती है। पीछे खिलाड़ी जरूर मौजूद है, एक ही रन मिलेगा, एक से ज्यादा कुछ नहीं है। सिंगल के मदद से छोर बदलेंगे बल्लेबाज। इस ओवर के आने वाली अभी भी 2 गेंदों का खेल है बाकी। आने वाली 8 गेंदे और 42 की जरूरत है। 7 छक्के, मुकाबला आपका है पनवेल कोलीवाड़ा। क्या यह मुमकिन है मैदान में? गेंदबाजी के लिए गेंदबाज सुभाष वाघे एक बार फिर से है तैयार। ये अच्छी गेंद है, तीर की तरह सीधी, सीधा विकेट कीपर के हाथों में। मुकाबले में पूरी तरीके से यहां पर मजा किरकिरा हो चुका है। अब हर गेंद के ऊपर बड़े स्ट्रोक की तलाश है। ऊपरी क्रम के बल्लेबाजों ने साथ नहीं निभाया, निचले क्रम के बल्लेबाजों से अपेक्षा कर रही थी, लेकिन मुकाबला पूरी तरीके से पकड़ में है गेंदबाजी करने वाली वडगर टीम के। खींचे हुई है गेंदबाजी थी, खिलाड़ी जरूर मौजूद है। रन मिलेगा यहां से केवल सिंगल। ओवर की हुई समाप्ति। ओवर के समाप्ति के बाद अभी भी जीतने के लिए 6 गेंदे 41 की जरूरत है। होंगे चलो मुकाबला शुरू करने। टीम वडगर, बार बार हम बताएंगे नहीं, यहां से बहुत आप धीमा खेल रहे हो, क्योंकि आज के दिन पूरे दिन का क्रिकेट हमने देखा है, सभी ने ऑन टाइम। रोहित पवार गेंदबाजी में आएंगे। 6 गेंदे 41, 41 की दूरी है। मुकाबले में मजा नहीं है, मुकाबला एक तरफा देखने को मिल रहा है। और यहां पर बल्लेबाज आउट, 8वां खिलाड़ी मैदान के बाहर है।
5 गेंदों के औपचारिकता बाकी। ये अच्छा स्ट्रोक है, इस बार बाहर की तरफ गेंद थी, पॉइंट को क्लियर करेंगे और गेंद जाएगी सीमा पर अंतिम क्षणों में। अगली गेंद, अच्छी गेंदबाजी, डॉट गेंद की समाप्ति होते ही मुकाबले में बिल्कुल भी मजा नहीं है, मुकाबला देखने को मजा नहीं आ रहा, क्योंकि आज के दिन के यदि सभी मुकाबले की हम बात करेंगे, अंतिम क्षणों तक हम नहीं पहुंच रहे। 6 ओवर के मुकाबले थोड़ा सा पैनिक कर जाती है टीमें। गेंद हवा में काफी देर तक लहराई, क्या जरूर छूटा है, यहां से रन मिलेगा सिंगल। दो गेंदों का खेल अभी भी बाकी है। गेंदबाज तैयार, रोहित पवार ओवर द विकेट से। ये अच्छी बात नहीं है दोस्तों, वडगर क्रिकेट टीम इतना समय नहीं लगता जब 2 गेंदों में 36 की जरूरत है। डॉट गेंद की समाप्ति होती भी मुकाबले में बिल्कुल भी मजा नहीं है। आज के दिन अच्छी बल्लेबाजी का नजारा हम पहले सत्र में देखते हैं, लेकिन दूसरे सत्र में रन बनाना इतना आसान नहीं बना अब तक। खिलाड़ी जरूर मौजूद है, रन नहीं आएगा इस गेंद के ऊपर भी। डॉट गेंद की समाप्ति होती भी और लगभग मुकाबला 35 रनों से जीता टीम वडगर। कांग्रेचुलेशंस, वेल प्लेड। तर सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द मॅच